नमस्कार, मी डॉक्टर धैर्यशील गायकवाड, ऑर्थोपेडिक सर्जन, कमल नयन बजाज हॉस्पिटल। आमच्याकडे फेब्रुवारी 23 रोजी एक जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरीचा कॅम्प झाला होता। त्या कॅम्पमध्ये आम्ही 50 सर्जरी मोफत केल्या होत्या। त्यातले काही पेशंट्स माझ्यासमोर आहेत। त्यातले एक जण अरुण निकम नावाची व्यक्ती माझ्यासोबत आहेत, ज्यांचं आपण दोन्ही गुडघ्यांचं सांधा बदलाचं ऑपरेशन केलेलं होतं। हॉस्पिटलमधील अनुभव कसा आहे याबद्दल आपण त्यांच्याकडनं 2 शब्द ऐकूया। तुमचं नाव सांगा बाबा। अरुण महादेव निकम, राहणार कळंबेश्वर, तालुका मेहकर, जिल्हा बुलढाणा। तुम्हाला काय त्रास होता? गुडघ्याचा त्रास अति होता। उठता येईना, बसता येईना, काहीच ना, लई त्रास होता। पण डॉक्टर साहेबांमुळं जमलं। आज मी धडाड चालायला लागलो, कोणताच त्रास नाही, टेन्शन नाही, काहीच नाही। तुम्हाला हॉस्पिटलची माहिती कशी मिळाली? कळंबेश्वरमध्ये मोबाईलवर आलं तर आपले सतीचे वडील असे, त्याने मला घरी येऊन सांगितलं असं असं आहे काका, तुम्ही उद्या जा, तुमचं जमलं तर जमलं बाबा। मग त्यानंतर तुम्ही ॲडमिट झाल्यानंतर किती दिवसात ऑपरेशन झालं? तिसऱ्या दिवशी ऑपरेशन। 21 भरती झालो, 21-22 तपासणी झाली, 23 ऑपरेशन। ऑपरेशन पूर्वी आणि ऑपरेशन नंतर तुम्हाला काय फरक जाणवतो? आता 100% फरक जाणवतो। कोणताच त्रास नाही। कोणता सर? तुम्ही चालू शकता? हो। चालताना दुखतं का? नाही, चालताना नाही दुखत, बसल्यावर जरा छानता होते। पण तुम्हाला मांडी घालून बसता येतं? हो, मांडी घालून बसलो। तुमच्या ऑपरेशनला किती खर्च आला? रुपया नाही लागला, गोळी नाही लागली, 5 पैसे नाही। तुम्ही ऑपरेशन करणाऱ्या डॉक्टरांबद्दल काय सांगाल? त्यांचे मी आभारी आहे, दोन्ही डॉक्टरचे, संतपुरी डॉक्टर आणि गायकवाडचा मी आभारी आहे। त्याने मला नवजीवन दिलं, त्याबद्दल मी त्यांचे आभारी आहे। हॉस्पिटल आणि स्टाफ याबद्दल तुमचं काय मत आहे? 1 नंबरचा स्टाफ आणि दवाखाने, सगळे सुविधा, सगळे कर्मचारी वगैरे सगळे चांगले।